नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी आपल्या प्रभाग क्रमांक 24 मधील प्रलंबित कामांचा पाठपुरावा करत त्रस्त नागरिकांच्या समस्या जाणून घेत प्रलंबित कामांचे उद्घाटन केले, ज्यामुळे नागरिकांच्या समस्या दूर होणार असल्याने प्रभागातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। नवीन नाशिक भागातील प्रभाग क्रमांक 24 मधील कामे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होते। अनेक नगरसेवकांनी या समस्यांकडे कानाडोळा करत समस्या जैसे थेच्याच परिस्थितीत दिसून येत होत्या। मात्र प्रलंबित असलेल्या लासुरे हॉस्पिटल, उत्कर्ष पॅलेस, खांडेमळा, सावतानगर परिसरात पावसाळी गटार अशा निरनिराळ्या कामांचे उद्घाटन प्रभागाचे नगरसेवक प्रवीण तिदमे यांच्या निधीतून करण्यात आले। नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी प्रभागातील या समस्या जाणून घेत त्याचा व्यवस्थित पाठपुरावा करून नागरिकांच्या हितासाठीची प्रलंबित कामे मार्गी लावली असून वेळोवेळी सामाजिक उपक्रम देखील राबवलेत। प्रवीण तिदमे यांच्या नगरसेवक निधीतून विविध कामांचा शुभारंभ नुकताच संपन्न झाला। यावेळी हे काम लवकरच पूर्णत्वास नेऊ असे आश्वासन नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी दिले। खांडेमळा परिसरातील जे काही कित्येक वर्षापासून 15 ते 20 वर्षाहून इथला रस्ता, इथली स्टॉर्म वॉटर लाईन म्हणजे जी पावसाळी गटार आहे, हा प्रलंबित प्रश्न होता। गेल्या कित्येक दिवसाहून सर्व इथली नागरिकांची मागणी होती की पावसाळी गटारवर रस्ता होणं आवश्यक आहे। त्या दृष्टीने या सगळ्या लोकांची जी मागणी होती त्या मागणीप्रमाणे आपण त्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केले, पण मध्ये 1.5 वर्ष तुकाराम मुंडेंमुळे राहून गेलं। त्यानंतर परत कोरोनामुळे आता मध्ये आपले 6-7 महिने गेले, नाही तर ऑलरेडी आपली पावसाळी गटार गेल्या 1 वर्षापूर्वीच मंजूर झाली, पण मध्ये जे काही परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे आपण ते उद्घाटन करू शकलो नाही किंवा काम चालू करू शकलो नाही। त्याबद्दल मी सर्व नागरिकांची दिलगिरी व्यक्त करतो व या प्रभागाचा एवा संपूर्ण नाशिकला वाटेल असं काम निश्चित आपण उभं करू। कुठलंही विकास काम हे इथलं बाकी राहणार नाही। जो काही गेल्या 25 वर्षाहून इथला रस्त्याचा प्रश्न, मला मगाशी काकांनी सांगितलं की 25 वर्षात इथला रस्ता झालेला नाही, तर निश्चित अजून 1 वर्ष आहे। मी तुम्हाला गवाही देतो की कुठलाही रस्त्याचंच काय, पण कुठलाही तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। आणि आपण सर्व इथे उपस्थित झाला त्याबद्दल सर्व माता भगिनी, सर्व ज्येष्ठगण, सर्व मित्रपरिवार या सगळ्यांचे आभार मानतो व आपला कायमस्वरूपी जो काही पाण्याचा प्रॉब्लेम होता, इथला पाणी जे साचत होतं, निश्चित तो मार्गी लागेल अशी गवाही देतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। अनेक दिवसांपासून हे काम पेंडिंग असल्याने नागरिक त्रस्त झाले होते व पावसाळ्यात या ठिकाणी पाणी साचत असल्यामुळे ये-जा करणाऱ्यांना व प्रभागातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता। वारंवार नगरसेवकांना सांगूनही कोणीही दखल घेत नव्हते। अखेर हे काम प्रभागाचे नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी मार्गी लावल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले। खांडेमळा परिसरातील या ज्या आमच्या उत्कर्ष पॅलेस अपार्टमेंट आहे, त्यानंतर गुणाती अपार्टमेंट आहे, दक्षता अपार्टमेंट आहे, तर या बऱ्याचशा अपार्टमेंट आमच्या एक कॉर्नरला असल्यामुळे या 5-6 अपार्टमेंटकडे बऱ्याचशा नगरसेवकांचं दुर्लक्ष होतं। आम्ही वेळोवेळी त्याचा फॉलोअप घेतला, पण इथे कोणीही आपलं कामासाठी येऊन धजत नव्हते। मग आम्ही शेवटी आपलं बंटी तिदमे साहेबांना आम्ही कॉल केल्यानंतर त्यांनी हे काम आमचं मार्गी लावून दिलं। त्याबद्दल मी सर्वांकडनं त्यांची आभार मानतो। यावेळी त्यांच्या या पाठपुराव्याबाबत नागरिक आनंदी असून त्यांच्या कामास शुभेच्छा दिल्या जात आहेत। या कार्यक्रमाप्रसंगी प्रभागातील नागरिक, ज्येष्ठ नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। 9 न्यूज साठी प्रतिनिधी नितीन चव्हाण, सिडको।